GML रागिनीच्या 16व्या भागात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आजचा विशेष भाग आहे रोटरी यूथ एक्सचेंज, सीमारेषा ओलांडणारी एक प्रेरणादायी यात्रा। कल्पना करा, आपलं मूल दुसऱ्या देशात प्रवास करतंय, प्रवासी म्हणून नाही तर संस्कृतीचे राजदूत म्हणून। तेथे स्थानिक कुटुंबामध्ये राहतं, शाळेत जातं, नवीन भाषा शिकतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला शिकतं। हीच आहे रोटरी यूथ एक्सचेंज प्रोग्रामची खरी ओळख। जागतिक समजूत, शांतता आणि आयुष्यभर टिकणाऱ्या मैत्रीला प्रोत्साहन देणारी एक अनोखी योजना। रोटरी यूथ एक्सचेंज म्हणजे काय? गेल्या 53 वर्षापासून 15 ते 19 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना चालू आहे। निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शॉर्ट टर्म किंवा लाँग टर्म एक्सचेंजमध्ये भाग घेण्याची संधी मिळते। विद्यार्थी परदेशातील होस्ट फॅमिलीकडे राहतात, नव्या संस्कृतीत मिसळतात आणि जगाला वेगळा भाग प्रत्यक्ष अनुभवतात। ही प्रक्रिया कशी कार्य करते? ही संपूर्ण प्रक्रिया नीट आखलेली आणि सुरक्षित आहे। सुरुवात होते जिल्हा स्तरावरच्या व्हेरिफिकेशन आणि रजिस्ट्रेशनपासून। पासपोर्ट प्रती, आरोग्य प्रमाणपत्रे आणि शिफारस पत्रांसह सर्व आवश्यक कागदपत्रे विद्यार्थ्यांनी सादर करावयाची असतात। यजमान देशात पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी फॉर्म C स्थानिक परकीय नोंदणी कार्यालयात सादर करणे आवश्यक असते। तसेच मूळ शाळेतून अधिकृतरित्या एक्झिट घेणे व त्याबद्दल शाळेला माहिती देणेही अनिवार्य आहे। आरोग्य, सुरक्षितता आणि तयारी। प्रवासापूर्वी विद्यार्थ्यांना वैद्यकीय विमा आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांची माहिती दिली जाते। रोटरीतर्फे घेतले जाणारे ओरिएंटेशन प्रोग्राम्स विद्यार्थ्यांना परदेशात राहण्यासाठी तयार करतात। अनोखी अन्न ते नवीन सामाजिक शिष्टाचारापर्यंत सर्व गोष्टींसाठी त्यांना जागृत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि प्रश्न विचारायला लाज न बाळगणं शिकवलं जातं। संस्कृती, शिष्टाचार आणि संवाद कौशल्य। यजमान देशातील नम्रता, शिष्टाचार आणि जेवणाच्या पद्धती यासारख्या गोष्टी शिकवल्या जातात। बॉडी लँग्वेज व नॉन व्हर्बल इशारे समजून घेणे याचाही भाग प्रशिक्षणात असतो, कारण हे प्रत्येक संस्कृतीनुसार बदलतात। खुला संवाद ठेवा। विद्यार्थ्यांना त्यांचे नैसर्गिक पालक, होस्ट पालक व रोटरी काउन्सिलर यांच्याशी नियमित संपर्कात राहायला सांगितले जाते। या नात्यांमुळेच एक सुरक्षा जाळं आणि भावनिक आधार तयार होतो। फक्त प्रवासी नाही, हा आहे आत्मपरिवर्तनाचा प्रवास। यूथ एक्सचेंज सर्वात मोठे देणं म्हणजे विद्यार्थी जागतिक स्तरावर मैत्री करतात, खऱ्या अर्थाने ग्लोबल सिटीजन होतात, आत्मविश्वासू, सुहृदय आणि संस्कृतीप्रती संवेदनशील व्यक्तिमत्व घडतं। चला तर मग भेटूया पुढील पॉडकास्टमध्ये। तोपर्यंत ऐकत रहा GML रागिनी।